नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुलच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी मधुसूदन पत्की आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वीच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतोय। विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्रातल्या महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना आपण मागच्या पाठामध्ये पाहिल्या। त्याचे वेगवेगळे व्हिडिओज आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत। वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामधल्या संकल्पना, स्थूल अर्थशास्त्रामधल्या संकल्पना, या सगळ्या संकल्पना आपण पाहत होतो। या संकल्पनांची वैशिष्ट्ये, त्यांच्या जिथे व्याख्या आहेत त्या व्याख्या, त्याचबरोबर त्यांचा उपयोग काय आहे, या सगळ्यांचा विचार आपण पहिल्या पाठामध्ये केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला पाठ म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे, पहिलं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या संकल्पनांची आपली किमान तोंड ओळख व्हावी याकरता हा पाठ, हे प्रकरण आपल्याला अभ्यासक्रमामध्ये घेतलेलं आहे। अर्थशास्त्र मी सांगितलं की हा नवीन तुमच्या पुढे आलेला विषय आहे आणि अर्थशास्त्र मात्र अतिशय महत्त्वाचं, जीवनामध्ये अत्यंत आवश्यक असणारं शास्त्र आहे। आणि आपण पाहिलेलं आहे की सगळ्या सामाजिक शास्त्रांची राणी म्हणून अर्थशास्त्राला पाहिलं जातं। तेव्हा इतकं महत्त्वाचं हे अर्थशास्त्र आहे। या अर्थशास्त्रामध्ये ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला पाहायच्या होत्या आणि आपण बऱ्यापैकी त्या पाहिलेल्या आहेत। स्थूल आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याकडे आपण एका स्थूल मानाने लक्ष दिलेलं आहे, त्यातल्या अनेक संकल्पना आपण पाहिल्या। मात्र त्या संकल्पनांच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या इतर त्याला ॲड ऑन करणाऱ्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना, त्याचं जे काही मूलभूत त्याचे सिद्धांत आहेत ते सिद्धांत हे जर काही विचारात घेतले तर आपल्याला 12वी आणि त्यापुढे 3 वर्ष म्हणजे FY, SY आणि TY ही 3 वर्ष आपल्याला या संकल्पना वारंवार आपल्या पुढे येत राहणार आहेत, वारंवार आपल्याला त्या लक्षात घ्यायच्या आहेत। त्यामुळे साहजिकच या सगळ्या संकल्पना लक्षात ठेवणं, आपल्या विचारात ठेवणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। तेव्हा पहिल्या प्रकरणामध्ये या संकल्पना पाहिल्या। दुसऱ्या प्रकरणाकडे, दुसऱ्या पाठाकडे आपण चाललेलो आहोत आणि इयत्ता 11वीच्या ह्या दुसऱ्या पाठाचं, या दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे पैसा। विद्यार्थी मित्रांनो, पैशाशिवाय असेल दाम तर होईल काम, अशा पद्धतीच्या अनेक म्हणी, म्हणजे असतील शीत तर नासतील भूत, याच्यामध्ये शीत याचाच अर्थ संपत्ती, पैसा असा आहे। अनेक म्हणी, वाक्प्रचार आपल्याला पैशाच्या भोवती रेंगाळताना, घुटमळताना किंवा या पैशावरून तयार झालेल्या पाहायला मिळतील आपल्याला। विद्यार्थी मित्रांनो, आपण म्हटलेलं आहे की पैसा असेल, पैसा तरच सगळं काही जगामध्ये आपल्याला काही वस्तूंचा उपभोग घेणं किंवा सेवांचा उपभोग घेणं शक्य होत असतं। पैसा नसेल, निर्धन अवस्था ज्याला आपण म्हणतो अशी असेल तर त्याला कुणी विचारत नाही, अत्यंत हलाख्याचं जीवन तो जगत असतो। त्यामुळे पैसा असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, ही आपली गरज आहे। कारण कुठलाही विनिमय करत असताना अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण पैसा का महत्त्वाचा आहे तर विनिमय हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आणि विनिमय होत असताना, उत्पादन झालं पण त्याचं विनिमय होत असतं, त्यावेळी विनिमय करण्याकरता आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता लागत असते आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे पैसा। पैशाशिवाय आपण जगू शकत नाही। पैसा हा कुठलाही प्रकार, म्हणजे पैशाचे अनेक प्रकार पडतात, त्यापैकी कुठला तरी पैसा तुम्ही वापरत असताच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये। पैशाशिवाय आपण एकही पाऊल पुढे टाकणार नाही याचीही नक्की माहिती आपल्याला आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, पैसा म्हणजे काय, पैशाचा एकूणच इतिहास काय आहे, या पैशाबद्दलची जी माहिती आहे ती इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण कुठलाही इतिहास हा इंटरेस्टिंग असतो आणि साहजिकच त्यामुळे पैशाचा इतिहास, पैसा म्हणजेच आपल्याला आपण पाहतो आहोत की अत्यंत महत्त्वाची, जीवनाला आवश्यक असणारी अत्यंत महत्त्वाची अशी ही बाब आहे। त्यामुळे आपण पैशाचा विचार या पाठामध्ये करणार आहोत, या प्रकरणामध्ये करणार आहोत। या प्रकरणाचं नावच पैसा असं आहे। त्यामुळे जगामध्ये जे काही अनेक महत्त्वाचे शोध लागले, बघा, महत्त्वाचे शोध लागले, मूलभूत शोध लागले, त्या मूलभूत आणि महत्त्वाच्या शोधांमध्ये पैसा हा एक शोध आहे। लक्षात घ्या की प्रत्येक ज्ञानशाखांमध्ये, प्रत्येक शाखांमध्ये काहीतरी मूलभूत संशोधन होत असतं। म्हणजे आपण जर काही विचार केला की विज्ञानामध्ये आगीचा, चक्राचा, गोलाचा, यांत्रिकीमध्ये चाकाचा किंवा चक्राचा शोध असेल, किंवा आणि कुठल्या समाजशास्त्रामध्ये आपण असं पाहिलं, अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये पैशाचा शोध हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि हा महत्त्वाचा का आहे तर माणसाच्या जीवनामध्ये, आर्थिक व्यवहारांमध्ये त्यामुळे क्रांतिकारक बदल घडवून आणले गेले। कुठलाही जो
शोध असतो तो त्यावेळी परिणामकारक म्हटला जातो, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये क्रांती घडून येते, बदल पूर्णपणे 100% बदल घडून येतो, त्याला शोध असेल किंवा ती संकल्पना असेल ती अत्यंत महत्त्वाची संकल्पना धरली जाते. क्राउथर यांनी हेच एक थोड्याशा सविस्तर शब्दांमध्ये सांगितलं आहे की त्यांच्यामध्ये ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असतं. प्रत्येक शाखेमध्ये, प्रत्येक ज्ञानाच्या शाखेमध्ये मूलभूत संशोधन होत असतं. ज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्ये मूलभूत संशोधन होतं. उदाहरणार्थ विज्ञानामध्ये आगीचा शोध असेल किंवा यांत्रिक शास्त्रामध्ये, यंत्रशास्त्रामध्ये, ज्याला आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे म्हणतो, त्या शास्त्रामध्ये चाकाचा शोध असेल. पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारक बदल केले आहेत असं क्राउथर असं म्हणतात. आता क्राउथर हे मोठे अर्थतज्ञ आणि त्यांनी एक अर्थशास्त्रातला पैसा किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याकरता इतर शास्त्रांमध्ये काय महत्त्वाचं होतं याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे विज्ञान म्हटलं की आगीचा शोध असेल, मेकॅनिकल स्टडीज असेल, त्यामध्ये समजा चाकाचा किंवा गोल फिरणाऱ्या अनेक गोष्टी चाकांवर अवलंबून असतात आणि त्या चाकाचा शोध असेल. म्हणजे घड्याळामध्ये पूर्वी, आता जी डिजिटल घड्याळ सोडून द्या, मात्र जी पूर्वी घड्याळ होती त्याच्यामध्ये अनेक बारकी बारकी चक्र असायची आणि त्या चक्रावरनं वरचा काटा फिरायचा, तो एक गोल चक्राकार फिरायचा. त्यामुळे चाकाचा शोध असेल, पैशाचा शोध हा असाच महत्त्वपूर्ण शोध आहे असं ते सांगतात अर्थशास्त्रामध्ये. अर्थशास्त्र हे पैशाच्या अनुषंगाने संपत्तीचं शास्त्र आहे आणि साहजिकच आपल्या बाकीच्या व्याख्या पाहिल्यात की कमाल आपल्या ज्या गरजा किंवा आपल्या अपेक्षा आकांक्षा असतात आणि किमान साधनं साहित्य असतं त्याचा मेळ घातला जातो. आता किमान साहित्य सामुग्री असते किंवा पैसा हा आपल्याला जितका पाहिजे, मला उद्या ताजमहालसह बरंच काही गोष्टी खरेदी कराव्याशा वाटतील पण तेवढा पैसा आपल्याजवळ असत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी या पैशाशिवाय आपल्याला काही खरेदी करता येत नाहीत किंवा त्याचा व्यवहार पूर्ण करता येत नाही. त्यामुळे अनेक आपल्या इच्छा आकांक्षा असतात, मात्र त्या पूर्ण करण्याकरता व्यवहार आवश्यक असतो आणि व्यवहारामध्ये पैसा आवश्यक असतो. त्यामुळे साहजिकच माणसाच्या जे काही आर्थिक आयुष्य आहे त्याचं आर्थिक आयुष्य म्हणतो, म्हणजे देवाणघेवाण करण्याचं आयुष्य किंवा देवाणघेवाणाचे व्यवहार आहेत, त्यामध्ये क्रांतिकारक बदल जर काही कोणी केला असेल तर तो पैशाने घडवून आणला असं म्हटलं जातं. आता पैशामुळे काय काय होतं तर मी सांगितलं की तुम्हाला खरेदी विक्री करता येते, गरजांचं समाधान, मला एखादी गरज आहे, आत्ता मला इंटरनेट बघायचं आहे आणि त्याच्याकरता एक सेवा पाहिजे मला आणि ती सेवा म्हणजे माझी गरज आहे आणि ती गरज मी पैशाच्या साहाय्याने पूर्ण करतो. तसंच आधुनिक अर्थव्यवस्था जी आहे, आजची अर्थव्यवस्था जी आपण पाहतो ती पूर्णपणे अर्थव्यवस्थेवर म्हणजेच कशाच्या साहाय्यावर, पैशावर आधारलेली आहे, पैशावर अवलंबून आहे. त्यामुळे साहजिकच दैनंदिन व्यवहारात पैसा लागत असतो. वस्तू विनिमयातल्या समस्या ज्या आहेत त्या दूर करण्यामध्ये आपल्याला पैसा लागत असतो. आता वस्तू विनिमय म्हणजे काय, ही जरा थोडी जुनी संकल्पना आहे की वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे, याला आपण वस्तू विनिमय असं म्हणत असतो. पूर्वीच्या काळी आपण पाहिलं की काही गोष्टी अशा होत्या की मी माझ्याकडलं किंवा अजूनही आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्याकडले जुनी कापडं आपण देतो आणि त्याच्या बदल्यात एखादं भांडं, ज्याला बोहारीण, काशी कापडी समाज ज्याला म्हटलं जातं, त्यामधली बोहारी समाज जो आहे की जो भांडी देतो आणि त्याच्या बदल्यात कपडे घेतो, हे वस्तूचा विनिमय. ह्याच्यामध्ये कुठली नोट तुम्हाला वापरली जाताना दिसत नाही, कुठले पैसे तुम्हाला कोण देता घेता दिसत नाही. किंवा पूर्वी सुया, दाभण, बिब्बे यासाठी काही गहू तांदूळ दिले की ती जी कातकडी किंवा तत्सम समाज, जो भटका समाज होता, जो आदिवासी समाज होता, जंगलामधल्या काही गोष्टी त्यांना माहीत होत्या, ती मंडळी काही औषधी वनस्पती किंवा बिब्बे किंवा दाभण, सुया अशा पद्धतीच्या गोष्टी द्यायचे, त्याच्या बदल्यात धान्य, तांदूळ, गहू घ्यायचे. ह्या दोन्ही गोष्टी काय होत्या, वस्तू विनिमयाच्या होत्या. दोघांच्याही गरजा पूर्ण व्हायच्या. माझी सुई ही गरज असायची, मला कपडे शिवायचे, त्याच्याकरता सुई हवी, तर मी त्या सुईच्या बदल्यात धान्य द्यायचो. त्यांना धान्य ही त्यांची गरज होती, त्यांच्याकडे सुया होत्या. दाभण म्हणजे पोती शिवण्याकरता पूर्वी वापरलं जायचं ते दाभण होतं. किंवा बिबा हा एक औषधी किंवा काही कामाकरता औषध घरातामध्ये लागणारा पदार्थ होता, तो बिबा मला हवा असायचा तर तो मी धान्याच्या बदल्यात द्यायचो. तर अशा पद्धतीने त्यांची धान्याची गरज पूर्ण व्हायची आणि माझी वस्तूंची गरज पूर्ण व्हायची. मात्र ही वस्तूंच्या देवाणघेवाणीतून पूर्ण व्हायची आणि याला
वस्तू विनिमय असं म्हटलं जातं. याच्यामध्ये पैसा किंवा चलन जे आजच्या जमान्यात तुम्हाला पाहायला मिळतं ते कुठेही वापरताना दिसलं जात नाही. तर वस्तू विनिमय म्हणजे वस्तूची देणं घेणं यातून पूर्वी व्यवहार केले जायचे. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा पैसा म्हणजे आजचं चलन ही संकल्पना, करन्सी ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात नव्हती, त्यावेळेला वस्तू विनिमय हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि वस्तू विनिमयातून व्यवहार व्हायचे. आता हे वस्तू विनिमयातून व्यवहार व्हायचे याला एक मर्यादा होत्या, काहीशा चौकटबद्ध होतं. ते हालचालीला फारसा वाव नव्हता. याचं कारण असं होतं की वस्तू विनिमयामध्ये काही अडचणी येत होत्या. आता ह्या वस्तू विनिमयामध्ये अडचणी काय आहेत ह्या आपण पाहूयात. वस्तू विनिमयातली पहिली जी अडचण होती, आपण पैसा हा पाठ शिकतोय आणि त्यामध्ये पैशाचं जे काम केलं जायचं ते वस्तू करायच्या आणि त्यामुळे वस्तू विनिमय व्हायचा. एकमेकांच्यामध्ये वस्तूंची देवाणघेवाण, गिव्ह अँड टेक ज्याला म्हणतो, एक्सचेंज म्हणतो, अशा पद्धतीने व्हायचं. पण त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्यातली पहिली जी अडचण होती ती गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव आपल्याला इथं पाहायला मिळायचा. आता याचा अर्थ असा आहे की वस्तू विनिमय व्यवस्थेची पहिली महत्त्वाची मुख्य जी मर्यादा होती ती दुहेरी गरजांचा जे दुहेरी संयोग व्हायचा त्याचा अभाव होता. आता दुहेरी संयोग, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव, हे जरा काहीतरी इंग्लिशपेक्षा पण आपल्याला अवघड वाटेल, पण गरजांच्या दुहेरी संयोगाचा म्हणजे उदाहरण आपण घेऊया. माझ्याकडे कापड आहे आणि तुमच्याकडे समजा तांदूळ आहे, तर मी माझ्याकडलं काही कापड तुम्हाला देऊ शकीन आणि तुमच्याकडला तांदूळ घेऊ शकीन. मात्र दुहेरी संयोगाचा अभाव म्हणजे मला कापड नको आहे, माझ्याकडे तांदूळ आहेत, तुम्हाला तांदूळ हवेत, पण मला कापड नको आहे. मग आता हा दुहेरी संयोग होण्याची शक्यता आहे का? नाही आहे शक्यता. कारण काय आहे, मला कापड नको आहे, त्याच्याऐवजी मला समजा चांगले शूज घ्यायचे आहेत आणि मला शूज हवेत, म्हणजे पादत्राणं मला घ्यायचे आहेत आणि तुमच्याकडे तर कापड आहे आणि माझ्याकडे तांदूळ आहे. तुम्हाला तांदूळ हवा आहे, मला कापड नको आहे. दोघांच्यामध्ये एक्सचेंज होऊ शकत नाही. ज्याच्याकडे पादत्राणं आहेत, चप्पल आहेत, शूज आहेत, त्याला मी तांदूळ देईल आणि त्याच्याकडनं मी ते शूज किंवा चप्पल विकत घेईन, म्हणजे देवाणघेवाण करीन त्याची. मात्र त्या चप्पलवाल्याला तांदूळ नको असतील, त्याला गहू हवे असतील, तर तो माझे तांदूळ का म्हणून स्वीकारेल? स्वीकारणार नाही. त्यामुळे दुहेरी संयोग ज्याला म्हणतो आपण की गरजा, माझी गरज आणि त्याची गरज सारखी आहे आणि देवाणघेवाणीच्या वस्तूंमध्ये समानता आलेली आहे. त्यामुळे अशी परिस्थिती नसेल तर दुहेरी संयोगाचा अभाव, गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव तिथे निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे समान पद्धतीला मला ज्याची गरज आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला माझ्याकडे जी वस्तू आहे त्याचीच गरज आहे, अशी परिस्थिती नसेल त्याला आपण दुहेरी संयोगाचा अभाव असं म्हणतो. दुसरा जो अडथळा यायचा तो यायचा मूल्याच्या सामायिक मापदंडाचा. सामायिक मापदंड, मूल्य म्हणजे काय? किंमत. आता समजा मी किती, 1 मीटर कापड बरोबर 1 किलो तांदूळ हे होऊ शकतं का? काहीतरी मूल्यमापन व्हायला पाहिजे, माप ठरवलं गेलं पाहिजे. माझ्या 1 किलो तांदूळाला किती मीटर कापड दिलं जाईल हे ठरवलं गेलं पाहिजे, किंवा त्याच्या 1 मीटर कापडासाठी मी किती तांदूळ द्यायचे, 1 जोड चपलीसाठी मी किती गहू द्यायचे हे ठरलं गेलं पाहिजे. बरं, माझ्याकडे गहू आहे, तांदूळ आहे आणि समजा आणखी एखादं तुरीची डाळ आहे, तर त्याला जर काही ह्या तिन्ही वस्तू पाहिजे असतील तर त्या किती किती मी द्यायला पाहिजेत म्हणजे त्याचं 1 मीटर कापड मला येईल. तर हे होणं फार अवघड व्हायला लागलं, कारण मूल्यमापन आणि त्याचं मोजमाप, त्या मूल्यमापनाचं हा नेमकेपणाने येऊ शकत नव्हतं. ज्याची गरज कमी जास्त असेल त्या पद्धतीने ती व्यक्ती त्याच्याकडे असणाऱ्या वस्तूच्या विनिमयाचं मूल्यमापन करायचा. म्हणजे मला खूप गरज आहे तर मी कमी प्रमाणामध्ये, पण एखाद्या वेळा मला आत्ता खायचीच भ्रांत आहे, मला 1 किलो तांदूळाच्या अगेन्स्ट 2 मीटर कापड द्यावं लागलं तरी चालेल, ठीक आहे 2 मीटर कापड, पण माझ्याजवळ भरपूर तांदूळ आहेत आणि मला काही आत्ता लगेच गरज नाही, तर मी म्हणेन तुझ्या 2 किलो तांदूळाबरोबर मी अर्धा मीटरच कापड देईन यावेळा, असंही म्हणू शकलो असतो मी. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकवाक्यता किंवा प्रमाण त्याच्यामध्ये जे पाहिजे ते प्रमाण मोजण्याचा, मापदंडाचा अभाव आपल्याला वस्तू विनिमयामध्ये पाहायला मिळतो. तिसरा जो आहे की साठा करण्याच्या अडचणी. म्हणजे समजा नश्वर ज्या गोष्टी आहेत, दुधासारखी आहे, मांसासारखी आहे, भाजीपाला आहे, अशा किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत, त्या वस्तूंचा साठा कसा करून ठेवणार? म्हणजे आज मी 1 लिटर दूध ठेवलं, माझ्याकडे 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर, 10 लिटर दूध साठलं माझ्याकडे,
आता हे 10 लिटर दूध एका दिवशी उद्या जास्तीत जास्त सकाळपर्यंत मी ते ठेवू शकेन, आज सकाळपासून उद्या सकाळपर्यंत. परवा दिवशी किंवा 3 दिवसानंतर मी ते दूध वापरू शकत नाही वस्तूंच्या विनिमयाकरता. म्हणजे नाशवंत वस्तूंचा साठा करणं अवघड असतं आणि जागेच्या अभावी खूप मोठ्या अवजड वस्तू जर काही असतील तर त्या ठेवणं पण अवघड असतं. मग अशा परिस्थितीमध्ये भविष्य काळासाठी काही आपण वस्तू साठवून ठेवायच्या असं ठरवलं तर ते शक्य होणार नाही. काही वस्तू आपण गहू तांदूळ ठेवू शकू 1 वर्षभर साठवून, पण दूध, मासे, म्हणजे आता नवीन टेक्नॉलॉजी सोडून द्या, पण मासे का आणलेले आहेत किंवा भाजीपाला आहे तर त्या काही आपल्याला हे करता येणार नाहीत, शिल्लक ठेवता येणार नाहीत आणि साहजिकच आपल्याला त्याची अडचण होऊ शकते. चौथा जो मुद्दा आहे तो वस्तूच्या विभाज्यतेमधली अडचण. म्हणजे काय? वस्तूचं विभाज्यता म्हणजे काय की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एखाद्या मोठ्या वस्तूचं विभाजन करणं अवघड होतं, किंवा मोठी वस्तू, लहान लहान वस्तू माझ्याकडे आहेत आणि मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट द्यायची तरी पण आपल्याला विभाजन करणं अवघड जातं. म्हणजे समजा माझ्याकडे, आपण उदाहरण घेतलं तसं, माझ्याकडे गहू आहेत, 1 पोतं गहू आहे आणि मला एक शेळी विकत घ्यायची आहे. आता 1 किलो गव्हामध्ये आपल्याला ती शेळी जर काही विकत घ्यायची आहे आणि त्या समजा अर्धं पोतं हे जर काही त्याचं माप असेल आणि मी ते अर्धं पोतं गहू करू शकेन, पण माझ्याकडे अर्धंच पोतं आहे आणि गरज शेळीवाल्याला पण आहे, तर अर्धी शेळीच द्या असं मी म्हणू शकत नाही. अर्धा पोतं गहू आहे माझ्याकडे आणि 1 पोतं जर काही शेळीची किंमत तुझ्या 1 पोतं आहे, माझ्याकडे आता सध्या अर्धं पोतं आहे, मग असं करा, अर्धी शेळी मला द्या आणि अर्धी शेळी तुमच्याकडे ठेवा, असं करता येईल का? करता येणार नाही आपल्याला. त्यामुळे साहजिकच मृत किंवा जे वस्तूजन्य पदार्थ आहेत, म्हणजे गहू, तांदूळ वगैरे, धान्य असतील किंवा सोनं चांदी अशा पद्धतीचे असतील तर त्याचे आपण तुकडे करू शकू. मात्र जिवंत एखादी शेळी, गाय, म्हैस अशा पद्धतीची जी जनावरं आहेत त्यांचं विभाजन करणं शक्य नाही आणि त्या गरजेच्या वस्तू होत्या त्यावेळा. म्हणजे गाय असणं घरी, शेळी असणं हे गरजेचं होतं, त्याचं विभाजन तुम्ही करू शकत नाही. साहजिकच विभाजनाची अडचण आपल्याला यामध्ये पाहायला मिळाली. त्याचबरोबर विलंबित देणी देण्यासाठी अडचण व्हायची. म्हणजे काय की कर्जाची परतफेड करायची आहे मला, पण वस्तू विनिमय स्वरूपाने मला कर्जाची परतफेड करायची तर ते अवघड व्हायचं. कारण भविष्य काळामध्ये नाशवंत पदार्थ जर काही मी तयार करतोय, म्हणजे दुधाचे पदार्थ मी तयार करतोय आणि मी कर्ज घेतलेलं आहे आणि ते एक 5 वर्षामध्ये द्यायचं आहे मला, तर मी दररोज 1 लिटर दूध त्याला घालू शकेल. मात्र मी माझ्याकडे साठवून 1 महिन्यांनी जर काही पैसे, हप्ता माझा ठरलेला असेल तर तो हप्ता दुधाच्या स्वरूपामध्ये मी घालू शकत नाही. म्हणजे माझं जे देणं आहे ते देणं मी वस्तूच्या रूपामध्ये, सगळ्याच वस्तूंच्या रूपामध्ये मी देऊ शकत नाही. त्यामुळे नाशवंत वस्तू असतील तर अशा वस्तू, किंवा ही जनावरं असतील तर अशा पद्धतीचे एखादं मेलच जनावर तर काय करणार महिन्यामध्ये. त्यामुळे अशी विलंबित देणी देण्याच्या अडचणी दीर्घकाळामध्ये, देण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे पाहतो आहोत की एकूणच ज्या वस्तू विनिमय म्हणजे काय, मुळात पैसा म्हणजे आपल्याला मूलभूत ज्या काही शोध लागले जातात त्यामधल्या समाजशास्त्रातल्या अर्थशास्त्रामध्ये पैसा हा जो काही शोध आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्यामुळे माणसाच्या आर्थिक आयुष्यामध्ये क्रांती घडली. पैशामुळे काय करता येतं? खरेदी विक्री करता येते, विलंबित देणी देता येतं, गरजा आपल्या ज्या आहेत त्या समाधान आपल्याला त्याचं करता येतं, किंवा अर्थव्यवस्था जी आहे आजची ती सगळी या पैशावर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता पूर्वी एकेकाळी वस्तू विनिमयाच्या माध्यमातून ह्या सगळ्या आर्थिक व्यवहार होत होते, मात्र त्याच्यामध्ये अडचणी होत्या आणि त्याच्यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव, म्हणजे मला ज्याची गरज आहे त्याचीच गरज पुढच्याला असेल असं नाही. त्यामुळे दोघांच्याकडल्या वस्तू एकमेकांना पूरक ठरतील आणि त्यामध्ये आमचा व्यवहार पूर्ण होईल असं होत नाही. त्यामुळे गरजांच्या दुहेरी संयोगाचा आपल्याला अभाव पाहायला मिळतो. दुसरा जो होता की तो मापदंड, जे मूल्य ठरवायचे आपल्याला, किंमत ठरवायची नक्की, ती नेमकेपणाने आपल्याला किंमत ठरवता येत नव्हती. तिसरं जे आहे ते वस्तूचा साठा करण्यामध्ये आम्हाला अडचण यायची. भाजीपाला, मासे वगैरे असेल, दूध असेल तर त्याचा साठा किती दिवस, किंवा मोठ्या अवजड वस्तू असतील तर त्याचा, म्हणजे 100 गाई समजा द्यायच्या ठरवल्या तर ते 100 गाई बांधण्याकरता जागा पाहिजे तेवढी, तर ती जागेचा प्रश्न माझ्याकडे होता. साहजिकच साठा करण्याच्या मध्ये अडचणी होत्या. विभाज्यतेमध्ये अडचणी यायच्या. वस्तूचं विभाजन करायचं आहे, माझ्याकडे 1 पोतं, अर्धाच पोतं गहू आहे आणि अख्खी शेळी घ्यायची मला, पण अर्धा पोता गहू असल्यामुळे अर्धी शेळी मी विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे विभाज्यतेमध्ये अडचणी निर्माण व्हायच्या. आणि 5वं, विलंबित
देणी जी होती ती नाशवंत पदार्थ असतील वगैरे त्याचा माझ्याकडे उत्पादन होत असेल तर विलंबित देणी देण्याकरता काही काळ मला लागत असेल तर तो काळ मला या माध्यमातून पूर्ण करता येत नव्हतं, परतफेड अवघड होत होती. त्यामुळे साहजिकच अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला अवघड व्हायच्या. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबणार आहोत. मात्र पुढचा टॉपिक जो आहे तो पैशाची व्याख्या असा आहे. पैशाची व्याख्या म्हणजे काय आणि त्या पैशाच्या व्याख्येबरोबरच आपल्याला पुढेही काही गोष्टी शिकायच्या आहेत की या पैशाच्या उत्क्रांतीनुसार जे काही वेगवेगळे त्याचे टप्पे पडले, कशा पद्धतीचे पडले, सुरुवातीला कोणत्या प्रकारच्या वस्तू आणि त्यातून विनिमय होत होता आणि आज आपण प्लास्टिक मनी किंवा थेट इंटरनेटच्या माध्यमातून पैशाचं देवाणघेवाण करतो, तिथपर्यंत आपण जाणार आहोत. तेव्हा इथे थांबतो. मात्र थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा भरपूर अभ्यास करा, तब्येत व्यवस्थित ठेवा आणि आमच्याशी संवाद साधत राहा. विद्यार्थी मित्रांनो, आमच्याशी संवाद साधला तर अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तरं नक्की मिळतील. तेव्हा या सगळ्या एकूणच वातावरणामध्ये भेटत राहूया, बोलत राहूया आणि आपल्या मनातले प्रश्न संपूया. तेव्हा पुढचा संवाद करण्यासाठी मी इथं थांबणार आहे. मात्र भेटूया पैशाच्या व्याख्येसह पुढच्या टॉपिकमध्ये.